तर केतकीच्या याच विधानानंतर राज्यामध्ये माय मराठीच्या प्रतिष्ठेला आणि इथे सुरू असलेल्या भाषिक राजकारणाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। तसंच केतकीच्या या वक्तव्यानंतर भाषेच्या राजकारणाला वेगळं वळण मिळू शकतं। याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे खुद्द अभिनेत्री केतकी चितळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे यावेळेला आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। केतकीचं नेमकं काय म्हणणं आहे ते तर आपण पाहिलं, मात्र केतकी आज टार्गेटवरती सामना कशासाठी? मला कळला नाही तुमचा प्रश्न आणि मुद्दाच कळला नाही मला। बरं, सामना हे जे वृत्तपत्र आहे हे गेल्या कित्येक वर्षांपासून आहे, मग सामना हा मराठी शब्द नव्हे, हा शोध तुम्ही कसा लावला? तुम्ही गूगल करा, इज सामना अ फारसी वर्ड और अ मराठी वर्ड? बरं, हे तुम्ही गूगल इंजिन वरती जरी टाकलं तरी तुम्हाला त्या शब्दाचा अख्खी माहिती मिळेल। बरं, किंवा द ओरिजिन ऑफ द वर्ड सामना असं टाका, तुम्हाला मिळेल। बरं, रेखा कोंडेजी, तुम्ही हा जो दावा केतकी यावेळेला करते आहे तिच्याशी सहमत आहात का? आज ज्या प्रकारे मराठी भाषेबद्दल ती बोललेली आहे, मराठी अभिनेत्री असताना देखील ते तुम्हाला पटतंय? प्रथम जय मराठी, सस्नेह सप्रेम, जय महाराष्ट्र। केतकी चितळे यांनी आपलं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रासमोर पाझळलेलं आहे, ते सगळ्या माध्यमांवरतीही दिसलेलं आहे आणि त्याच्यावरच्या अतिशय तिखट प्रतिक्रिया सुद्धा सगळीकडे पाहायला मिळालेल्या आहेत। खरं तर सामना हा शब्द फारसीमध्ये कुठे आहे त्याचा दाखला, अगदी वस्तुनिष्ठ दाखला आम्हाला त्यांनी देणं आवश्यक आहे। मुळात सामना हा शब्द फारसी मधनं आलेला नाही, तर हा संस्कृत मधनं आलेला आहे, संस्कृत धातू मधनं आलेला आहे आणि समस या शब्दामधनं तो सामना आलेला आहे। सामना याचा अर्थ असा होतो की समोरासमोर एखाद्या गोष्टीची भिडणे, एखाद्याशी समोरासमोर करणे, किंवा याच्याही पुढे जाऊन सांगते की दोन व्यक्तींमधला विचारांचा सामना किंवा दोन खेळाडूंमधला रंगलेला सामना, अशा अर्थानं सामना हा शब्द वापरला जातो। बरं केतकी, मला एक सांगा, मात्र ज्या वेळेला तुमचा आणि उद्धव बाळासाहेब